राजीनामा देणार नसाल तर मंत्रिमंडळातनं हकालपट्टी करावी लागेल अशी तंबी मुख्यमंत्री फडणवीसांनी धनंजय मुंडेंना दिली होती अशी माहिती आता समोर येते। अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत ताजे अपडेट्स द्यायला। अभिषेक, नेमका मुख्यमंत्र्यांची ही भूमिका नेमकी कधीपासून होती आणि नेमकं काय सांगितलं होतं त्यांनी धनंजय मुंडेंना? अभिषेक, अश्विन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रारंभापासूनच जर पाहायचं तर या संदर्भात आपल्याला भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालेलं होतं। एकूणच सूत्रांच्या हवाल्याने ही आपण माहिती देतो आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकूण धनंजय मुंडे यांना आधीपासून सांगत होते की त्यांनी राजीनामा द्यावा। 3-4 वेळा त्यांनी अजित पवार यांच्याशी देखील बोलणी केलेली होती, मात्र कुठेतरी धनंजय मुंडे हे राजीनामा देण्यासाठी तयार नव्हते आणि त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काल एकूण या बैठकीमध्ये त्यांना तंबी द्यावी लागली आहे आणि स्पष्टपणे सांगावं लागलं आहे, जर का तुम्ही राजीनामा देणार नसाल तर मला राज्यपालांना या संदर्भात पत्र पाठवावं लागेल आणि मंत्रिमंडळातून तुमची हकालपट्टी देखील करावी लागेल। आणि त्यामुळे कुठेतरी नंतर वातावरण आपल्याला बदलल्याचं पाहायला मिळालं आणि हे वातावरण बदलल्यानंतर आज सकाळी धनंजय मुंडे यांनी राजीनामा हा सादर केल्याचं आपल्याला दिसतं आहे। मात्र राजीनामा सादर केल्यानंतर ही कुठेतरी तब्येत खराब असल्याचं देखील त्यांच्याकडनं कारण देताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। या अगोदर जरी का पाहायचं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं होतं की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात भूमिका घ्यायची आहे आणि या संदर्भातली भूमिका घेतल्यानंतर काय नेमकं अजित पवार भूमिका घेत आहेत हे स्पष्ट होईल। मात्र सध्याला जर का पाहायचं तर कुठेतरी धनंजय मुंडे हे राजीनामा देण्यास तयार नव्हते आणि त्यांना मुख्यमंत्र्यांना तंबी द्यावी लागलेली आहे। कुठेतरी या संदर्भात देखील या आतल्या गोटातनं या सगळ्या माहिती जी आहे ती बाहेर येताना आपल्याला दिसते। अभिषेक, म्हणजे जसं तू सांगतोयस मुख्यमंत्र्यांनी तंबी दिली आणि त्याच वेळी अजित पवार देखील कुठेतरी, आपण गेल्या काही दिवसांमधलं जर घटनाक्रम बघितला तर चहापान जे झालेलं होतं अधिवेशन सुरू व्हायच्या आधी त्यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंकडे दुर्लक्ष करणं असेल किंवा आत्ता पण ज्या पद्धतीने काल मीटिंग झालेली होती अजित पवार देखील कुठेतरी या राजीनाम्याच्याच बाजूने होते असं आता म्हणायचं आणि त्याच्यामुळेच मुख्यमंत्र्यांची तंबी आणि अजित पवारांची देखील भूमिका यामुळे हा राजीनामा आलेला आहे। नक्कीच यामध्ये जर का पाहायचं तर कुठेतरी या संदर्भात देखील आपल्याला चर्चा होताना पाहायला मिळालेली आहे। एकूण या बद्दल बोलायचं झालं तर या एकूण 8 दिवसामध्ये देवेंद्र फडणवीस असतील किंवा मग अजित पवार असतील यांनी देखील धनंजय मुंडे यांच्याशी संवाद साधत जे एकूण अधिवेशन आहे त्याच्या अगोदर कुठेतरी या संदर्भात निर्णय घ्यावा असं सांगितलेलं होतं। मात्र धनंजय मुंडे हे तयार नव्हते आणि धनंजय मुंडे तयार नसल्यामुळे कुठेतरी मुख्यमंत्र्यांना हा निर्णय घ्यावा लागला आहे का असं देखील प्रश्न सध्याला निर्माण होत आहेत आणि त्यामुळेच काल आपल्याला व्हिज्युअल्स असेल किंवा काही फोटो असतील जे समाज माध्यमावर येताना पाहायला मिळाले आणि त्यामुळे कुठेतरी वातावरण जे आहे ते देखील आपल्याला चिघळल्याचं दिसलं होतं। धन्यवाद अभिषेक, या माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।